देह मनाची सारी मरगळ दूर करणाऱ्या पहिल्या पावसासारखेच पहिले प्रेमही असते. त्या सरीत भिजणाऱ्यालाच त्याचे सुख कळते. मयंकवर मेघनाने प्रेम केले ते मनापासून. ते तिचे पहिले प्रेम होते. त्यामुळेच तिचा प्रेमावरचा विश्वास अधिक दृढ होता. तिने घरी सांगून टाकले, लग्न करेन तर फक्त मयंकशी, नाहीतर लग्नच करणार नाही. त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही, पण त्याने एकदा घरी येऊन सर्वांना भेटायला तर हवे ना. त्यालासुद्धा तुझ्याशी लग्न करायचे आहे हे त्याच्या तोंडून कळायला हवे, दादा म्हणाला. त्याच्या बोलण्यातला खोचकपणा आणि मयंकविषयीची नाराजी मेघनाला खटकली. हो हो, मला कळतंय तुला काय म्हणायचे आहे ते. त्याला हिरो व्हायचे, तेवढ्यासाठीच तो दिवस रात्र स्टुडिओच्या चकरा मारतोय. बस एक ब्रेक मिळू देत. त्याचे इतके नाव होईल की लोक डोळे विस्फारून बघत राहतील. तेवढ्यासाठीच तो मुंबईला गेलाय, मेघना म्हणाली. त्याला ब्रेक मिळणार कधी आणि तो हिरो होणार कधी? दादाने हसत हसत टोमणा दिला आणि तो बाहेर निघून गेला. आई बघ ना, दादा मयंकबद्दल कसे बोलतोय ते. पण बघाल तुम्ही एक दिवस तो खूप मोठा कलाकार म्हणून नाव काढेल. बोलता बोलता मेघनाला रडू फुटले. रडू नकोस बाळा, तो हिरो बनेलही. पण आत्ता या क्षणी तो काय करतोय? बाबांनी चहा घेताना विचारले. या प्रश्नावर मेघनाकडे उत्तर नव्हते, कारण तो मुंबईत नक्की कुठे आहे आणि काय करतोय हे मेघनाला तरी कुठे त्याने सांगितले होते. तुझ्या हिरोबद्दल तुलाच ठाऊक नाही आणि तू त्याच्याशी लग्न करायला निघाली आहेस. अगं, आम्ही जो मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे तो एकदा बघ. रूप, गुण, संस्कार, स्वतःचा व्यापार, उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी, सगळेच तुला आणि आम्हाला साजेसे आहे. आईबाबांनी परोपरीने समजावले आणि मेघना मिहिरशी लग्न करून संसाराला लागली. त्याआधी तिने एकदा मुंबईला जाऊन मयंकचा शोध घेण्याचाही विचार केला होता. पण मुंबईत ती त्याला कुठे आणि कशी शोधणार होती? फार असंही वाटले तिला. मनात मयंक होता, शरीर फक्त मिहिरच्या मालकीचे होते. मिहिरचे लग्न झाले आणि त्याच्या घरात, कुटुंबात आणि मिहिरच्या आयुष्यात तिला मानाचे स्थान होते. घराची स्वामिनी म्हणून, पत्नी म्हणून जे जे तिच्या हक्काचे होते ते सगळे सगळे तिला मिहिरने दिले. पती म्हणून तो कुठे कमी पडला नाही, पण तिच्या मनात मात्र मयंक असल्याने ती मिहिरला न्याय देऊ शकत नव्हती. हनीमूनसाठी ती दोघे मसुरीला गेली होती. मालरोडवर भटकत असताना अवचित पाऊस पडायला लागला. मिहिरला पावसात भिजायला फार आवडते हे मेघनाला तेव्हा कळले. तो पावसात भिजत होता. मेघना मात्र आडोसा बघून स्वतःला पावसापासून वाचवत होती. मेघना, ये ना, बघ पावसात भिजायला किती मजा येते, मिहिर म्हणाला. नको ग बाई, उगीच गारवा बांधायचा, तूच ये इथे. डार्लिंग, गारट्याचे काय घेऊन बसली? अगं, तुला मिठीत घेऊन इतकी ऊब देईन की तू अक्षरशः वितळशील. ये ये पटकन. मिहिरने तिला ओढून पावसात उभे केले. त्यांचे बोलणे ऐकून जवळपास उभे असलेले टुरिस्ट मंडळी हसायला लागली. मेघना लाजून चूर झाली. दोघे पावसात मनसोक्त भिजली. तिला तर थंडी बाधली नाही, पण मिहिरला मात्र त्रास झाला. तो गोळ्या घेऊन स्वेटर घालून पांघरुणात गुडूप झोपला. मेघना मात्र मयंकच्या आठवणीने तळमळत होती. सतत मनात येत होते, जर आज मिहिरच्या जागी नवरा म्हणून मयंक असता तर या हनीमूनची मजाच वेगळी असती. तिला एक जुना प्रसंग आठवला. ती व मयंक मोटारसायकलने येत होती. एकाएकी जोरात पाऊस पडायला लागला. मयंकने गाडी बाजूला उभी केली आणि तिला ओढत तो मोकळ्या मैदानात घेऊन गेला. दोन्ही हात पसरून तो पावसाचा आनंद उपभोगत होता. तिलाही त्याने तसेच करायला लावले. प्रथम ती संकोचून, मग मुक्त मनाने हात पसरून पावसाचे स्वागत करत मनसोक्त भिजली. पाऊस कमी झाला तेव्हा प्रथम त्यांनी जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊन गरमागरम चहा घेतला. कपडे पिळून वाळवले आणि मग घरी गेले. पावसात भिजण्याचा आनंद त्यानंतर मेघनाने मयंकसोबत खूपदा घेतला. चिंब ओल्या देहावर त्याच्या हाताचा स्पर्श तिला किती रोमांचित करायचा. मयंकची आठवण सतत मनात असल्यामुळे मेघना मिहिरशी कधी मोकळेपणाने वागू शकली नाही. दोघांमध्ये सतत मयंक आहे असे तिला वाटायचे. तो त्याचा हक्क मागतोय असा तिला भास व्हायचा. शरीर मिहिरचे झाले होते, मन मात्र मयंक जवळच होते. सासरच्या घरी पैसा, सत्ता, सन्मान आणि स्वातंत्र्य असूनही ती अजून अस्वस्थ होते, बेचैन होते. काहीतरी खटकते हे मिहिरच्या लक्षात आले. तो म्हणाला, तू अशी उदास का असतेस? माझ्या व्यवसायामुळे मी तुला खूप वेळ देऊ शकत नाही, पण तू एकटी का राहतेस? घराबाहेर पड, मित्रमैत्रिणी मिळव, ग्रुप तयार कर, तुलाच उत्साह वाटेल, नवे काही बघायला शिकायला मिळेल. ती कल्पना मेघनाला आवडली. ती सोसायटीतील महिलांच्या बीसी ग्रुपची मेंबर झाली. तिने 1-2 अजून ग्रुप जॉईन केले. नव्या वातावरणात, नव्या ओळखीमुळे मेघना खरंच बदलली. मनातली निराशा कमी होऊ लागली. हा बदल तिला मानवला. एव्हाना त्यांच्या लग्नाला 6 वर्ष झाली होती. मुलगा बंटी 4 वर्षाचा होता. आयुष्य एखाद्या शांत नदीप्रमाणे वाहत होते. पण ही शांतता फार काळ टिकली नाही.
मयंक पुन्हा तिच्या आयुष्यात आला होता. एकदा मिहीर आणि मेघना सिनेमाला जाणार होते, पण अचानक मिहीरला काही काम आले आणि ती एकटी सिनेमाला गेली. तिकिटे काढलेली होती. ती गाडीतून टॉकीजपाशी उतरली आणि समोरच तिला मयंक दिसला. दोघेही स्तब्ध होऊन एकमेकांकडे कितीतरी वेळ बघत होते. "मी स्वप्न बघते का?" मेघनाने स्वतःलाच चिमटा घेत प्रश्न केला. "स्वप्नच असावे." मयंकचा कंठ दाटून आल्यासारखे वाटले तिला. ती दोघे गर्दीपासून जरा लांब जाऊन उभी राहिली. "होतास कुठे? फोन नाही, पत्र नाही. मी वेड्यासारखी वाट बघत होते." त्याला बघून मेघनाला रडूच यायला लागले. मयंकही दाटल्या कंठाने म्हणाला, "मेघना, एक क्षण तुझ्या आठवणी वाचून गेला नाही. माझे शरीर फक्त माझ्याजवळ होते, मन तर काही क्षणातच त्यांनी स्वतःला सावरले. मयंक म्हणाला, "चल आज जाऊयात. आजच्या सिनेमात माझा व्हिलनचा रोल आहे, पण खूप जबरदस्त रोल आहे." दोघे आत जाऊन बसली. मयंकचा रोल खूपच छान होता. त्याची मेहनत त्याच्या कामात दिसत होती. तिला सिनेमा आवडला. सिनेमा संपला आणि लोकांनी मयंकला ओळखले. गराडा घातला. अभिनंदनाचा त्याच्यावर वर्षाव होत होता. मेघना सरळ घरी निघून आली. आता तिला फक्त मयंक आणि मयंकच हवा होता. त्याच्या 1-2 पिक्चरची शूटिंग सुरू होती. ती तिथेच जाऊन आली. त्याचा रिकामा वेळ तो मेघनाबरोबर घालवत होता. मेघनाची इच्छा होती त्याने एकदा तरी मिहीरला भेटावे, पण त्याची अजिबात इच्छा नव्हती. "माझ्या शत्रूचे नाव माझ्यासमोर काढू नकोस. माझी जखम पुन्हा भळभळायला वाहू लागते. तुझ्याशी लग्न नाही करू शकलो हा माझा पराजय वाटतो मला, पण एक दिवस मी या पराभवाला माझ्या विजयात बदलेन." मयंक म्हणाला. त्याच्या या शब्दांनी तिला खूप बरे वाटले. मयंकला मिठी मारावी असे वाटायचे, पण ती मनावर ताबा ठेवून वागत होती. अनेकदा मेघनाच्या मनात यायचे त्याला विचारावे की मधल्या काळात तो कुठे होता, लग्न झाले त्याआधी भेटला का नाहीस, पण तिने नाही विचारले. त्याला दुःखी करावे असे तिला वाटत नव्हते. एका सायंकाळी 5 वाजता तिला मयंकचा फोन आला. "काय करते आहेस?" "विशेष काहीच नाही." "ताबडतोब ये. अमुक अमुक हॉटेलात मी वाट बघतोय." त्याने एका पंचतारिका हॉटेलचे नाव घेतले. "का? अचानक काय झाले?" "प्रश्न विचारू नकोस. एक सरप्राईज आहे." मयंकच्या ती इतकी आहारी गेली होती की क्षणाचाही विचार न करता मेघनाने जायचे ठरवले. मिहीर तेव्हा बिझनेस टूरवर होता. तिने बंटीची तयारी करून त्याला मैत्रिणीकडे सोडले. बऱ्याचदा तो तिच्याकडेच राहायचा, कारण मैत्रिणीचा मुलगा त्यांच्या शाळेत होता. स्वतःचे आवरून ती त्या हॉटेलात पोहोचली. मयंक तिची वाट बघतच होता. "आजच मला एक फार चांगला रोल मिळाला आहे. हा सिनेमा चांगला चालला तर मी रातोरात स्टार बनेन बघ." त्याने तिला जवळ ओढून घेत म्हटले. "नको मयंक, हे बरोबर नाही. प्रेमात सगळे बरोबर असते. प्रेम म्हणजे प्रेम असते. प्रेमात समर्पण गरजेचे असते. तुझे माझे प्रेम तर किती जुने आहे. खरे प्रेम आहे आपले. कधीपासून आपण एकमेकांसाठी तळमळतो आहोत." त्याने तिला एक सुंदर कागदी पिशवी दिली. तिने ती उघडून बघितली. त्यात एक सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस होता. तिने पाहिले. खोलीतल्या टेबलवर गुलाबाचा गुच्छ असलेला सुंदर फ्लॉवर पॉट, गुलाबाचा सुगंध, ड्रेसला येणारा गुलाबाच्या अत्तराचा सुगंध, खोलीतला स्वर्गीय निळसर प्रकाश आणि मंद धुंदवणारे संगीत. मेघना जणू स्वतःचे भानच विसरली. "मयंक, खरंच मी खूप खुश आहे." मेघना त्याला बिलगत म्हणाली. "अजून काय झाले? तुला मी इतके सुख देणार आहे जे आजपर्यंत कोणा स्त्रीला मिळाले नसेल." तिचे चुंबन घेत मयंक म्हणाला. मेघनाने स्वतःला त्याच्यापासून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. "मला समीरचा हेवा वाटतो." माझी दौलत त्याच्या वाट्याला आली. "आता त्याचे नाव नको ना घेऊस. मला या क्षणी फक्त मयंक हवा आहे." सगळी रात्र मेघना मयंकबरोबर मुंबईत फिरत होती. पाहिलेलीच ठिकाणे मयंकबरोबर पुन्हा बघण्यात मेघनाला खूप मजा आली. सकाळी येताना बंटीला मैत्रिणीच्या घरून घेतले. तो शाळेसाठी तयारच होता. त्याला आणि मैत्रिणीच्या मुलाला शाळेत सोडून मेघना घरी पोहोचली. मयंककडून आल्यापासून मेघना खूपच आनंदात होती. एकदा ती कुठले तरी गाणे गुणगुणत होती. मीर म्हणाला, "इतक्या आनंदात तुला कधीच बघितले नव्हते." मेघना मनोमन दचकली. तिने स्वतःला सावरून घेत हसत म्हटलं, "हल्ली चांगला ग्रुप मिळाला आहे. छान काम करतोय आम्ही. त्यामुळेच. तू अशी आनंदात असलीस ना की मलाही खूप छान वाटते." मीर अगदी मनापासून म्हणाला आणि त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्या क्षणी तिला मयंकचीच आठवण झाली. केवळ मयंकमुळेच तिच्या जीवनात आनंद निर्माण झाला होता. आज दुसऱ्यांदा मयंकने तिला त्याच हॉटेलात बोलावले होते. त्याच्या प्रेमाच्या ओढीने तीही जायला तयार होते. प्रश्न बंटीचा होता. तो शाळेतून अजून आला नव्हता. तिला काळजीत बघून त्याच दिवशी तिच्याकडे राहायला आलेल्या सासूबाईंनी म्हटले, "अगं, मी आहे ना इथे. मी सांभाळीन त्याला. तू तुझा कार्यक्रम रहित करू नकोस." त्यांचे मनापासून आभार मानत मेघना पटकन आवरून बाहेर पडली. रिक्षा करून सरळ हॉटेलात पोचली. भराभर चालत लॉबी ओलांडून मयंकच्या खोलीशी ती आली.
खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. दार ढकलून आत जाणार तेवढ्यात मयंकच्या तोंडून तिने तिचे नाव ऐकले. आत अजून कुणीतरी होते. मयंक आणि त्याचे बोलणे चालू होते. ती तिथेच थबकली. पटकन दाराआड झाली. तिने हळूच आत बघितले. मयंक कुणासोबत बसून दारू पित होता. खोलीत सिगारेटचा धूर कोंडला होता. तुझी ती कबुतरी येणार तरी केव्हा रे? मला तर फारच तहान लागली तिची, दारू ढोसत तो माणूस म्हणाला. त्याने रिकामा केलेला ग्लास पुन्हा दारूने भरत अत्यंत नम्रपणे मयंक म्हणाला, सर, अगदी कुठल्याही क्षणी येईल ती. अरे पण ती तुझी गर्लफ्रेंड आहे, माझ्याबरोबर ती. सर, त्याची काळजी करू नका. ती माझ्या प्रेमात इतकी खुळावली आहे की माझ्या म्हणण्यासाठी काय वाटेल ते करेल, मयंक हसत हसत म्हणाला. सर, आज तुम्ही माझा अभिनय बघाल. आज तिला मी अशी खुलवीन की माझ्याबरोबर तुम्हालाही ती पूर्ण सुख देईल. भयंकर हॉट आईस आली. सिगरेट ओढत मयंक बोलला. बरं तर मी निघतो, तू मला फोन कर, मी माझ्या खोलीत वाट बघतोय, तो माणूस बोलला. सर, माझा हिरोचा रोल तर पक्का आहे ना? दीनपणे मयंकने विचारले. पक्का म्हणजे काय? पूर्णपणे पक्का. ती पोरगी गेली की तुझे कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे. हे सगळे ऐकले आणि पृथ्वी आपल्याभोवती फिरते असे वाटले मेघनाला. संताप असा आला होता की आज जाऊन दोघांची थोबाडं फोडावीत, पण ते बरोबर नव्हते. मेघनाने उलट्या पावली माघारी वळली. घाईघाईने बाहेर पडून रिक्षा केली. मनात संताप मावत नव्हता. मयंकचे ते किळसवाणे रूप बघून मेघनाच्या अंगावर शहारे आले. रिक्षात असताना मयंकचा फोन पुन्हा पुन्हा येत होता. तिने फोन बंद करून टाकला. मेघनाला घरी कधी पोचते असे झाले होते. मिहीर आणि बंटी अंगणात फुटबॉल खेळत होते. तू कधी आलास? मेघनाने मिहीरला विचारले. मुद्दाम घरी लवकर आलो. बंटीशी खेळायचे होते आणि आजची संध्याकाळ खास तुझ्यासाठी. सिनेमा बघायचा आहे आणि जेवण बाहेरच करू. मिहीरशी डोळे भिडून बोलण्याची मेघनाला भीती वाटली. स्वच्छ निर्मळ चारित्र्याचा प्रेमळ नवरा माझा आणि मी अशी त्याचा विश्वासघात करणारी. आज नको नको. उद्या सकाळी बंटीची शाळा आहे. ती मिहीरला टाळायला बघत होती. सासूबाई पुन्हा मदतीला आल्या. बंटीला मी बघेन ग, जा तुम्ही दोघे. मेघनाचा बिघडलेला मूड मिहीरच्या सानिध्यात पूर्वपदावर आला. सिनेमा बघून जेवण आटपून ती दोघे बाहेर आली. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. गाडीचे दार उघडून आत बसणाऱ्या मिहीरला मेघनाने ओढून बाहेर काढले. चल पावसात भिजूया, तिने म्हटले. तेव्हा त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितले. ती दोघे मनसोक्त पावसात भिजली. आता मेघनाचे मन आणि तन एकदम स्वच्छ होते. मनातला संताप आता निवळला होता. विषाद दूर झाला होता. आता मयंक तिच्या आयुष्यातून हद्दपार झाला होता. ती अंतर्बाह्य बदलली होती. जणू तिचा पुनर्जन्मच झाला होता. मेघनाला खूप गिल्टी वाटत होते. मिहीरने तिला मिठीत घेत तिच्या ओठाचे चुंबन घेतले आणि तिला जाणवले त्याचाच अधिकार आहे तिच्या मनावरही. वाया गेलेला 6 वर्षाचा काळ तिला आता भरून काढायचा होता. आता फक्त तिच्या मनात मिहीरविषयी प्रेमच प्रेम होते.